नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 तर्फे 44,228 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती निघाली होती 10वी पास करिता। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही, ग्राउंड नाही, तर 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर आता फॉर्म भरण्याची तारीख जी आहे पूर्ण गेलेली आहे। पोस्ट ऑफिस जीडीएसची लास्ट डेट या ठिकाणी झालेली आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, किती या ठिकाणी टाइम असणार आहे। त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार आणखीन कमेंट होते की सर या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व डिव्हिजनचा यावर्षी कट ऑफ किती लागणार आहे, एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा सेफ झोन काय राहणार आहे, आणि आम्हाला या ठिकाणी सिलेक्शन फायनल सिलेक्शन आमचं होण्यासाठी या ठिकाणी किती पर्सेंटेज आमचे या ठिकाणी असले पाहिजे, कितीवर या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे सर्व डिव्हिजनचा। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पाहता विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएसचे फॉर्म वगैरे सगळे जे या ठिकाणी तारीख झालेली आहे, लास्ट डेट या ठिकाणी गेलेली आहे। तर आता या ठिकाणी रिझल्ट कधीपर्यंत येणार आहे ग्रामीण डाकसेवक भरतीचा। तर मागच्या वर्षी तर आपण आणि हा जो व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो हा संपूर्ण अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे, अभ्यास करूनच यावर आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ठीक आहे। तर मागच्या वर्षी जर आपण बघितलं 2023ला, तर 2023ला सुद्धा जवळपास 30,146 कितीतर जागांसाठी ते भरती होती पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। आणि त्यावेळेस काय झालं होतं की जेव्हा असे फॉर्म भरण्याची लास्ट डेट झाली होती, तर तिथून 15 ते 20 दिवसांना जे कट ऑफ लागला होता, रिझल्ट लागला होता। आणि पोस्ट ऑफिस जीडीएसची एकच लिस्ट लागत नाही विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 7-8 लिस्टा या ठिकाणी लागते, ठीक आहे। पहिल्या लिस्टमध्ये नाही लागलं, दुसऱ्या नाही लागलं, तिसऱ्या नाही लागल्या, तर ह्या ज्या जवळपास 7 ते 8 लिस्टा ग्रामीण डाकसेवक भरतीच्या लागते। आणि जे 2022ची भरती होती ते सुद्धा जवळपास 40,000 प्लस जागांसाठी होती। आणि त्यावेळेस सुद्धा फॉर्म भरण्याची लास्ट डेट झाली होती, तिथून 15 दिवसांनी या ठिकाणी रिझल्ट लागला होता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा। तर यावर्षी आता रिझल्ट कधी लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा जो रिझल्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, इथून 15 दिवसांना या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। तर सांगायचं एवढंच की या ठिकाणी 25 ऑगस्ट 2024 पर्यंत या ठिकाणी तुमचा रिझल्ट लागणार आहे, पहिली लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएसची एकच लिस्ट लागत नाही, तर जवळपास 7 ते 8 प्लस लिस्टा लागते, ठीक आहे। आणि जे 2022ची पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक होती त्यामध्ये तर 9-10 लिस्टा त्यावेळेस लागल्या होत्या, ठीक आहे। तर जास्त लिस्टा ज्या विद्यार्थी मित्रांनो लागणार आहे, आणि यावर्षी जास्त जागा असल्यामुळे तर यावर्षी जवळपास 7-8 प्लस या ठिकाणी लिस्टा लागण्याची जास्त चान्सेस आहे, ठीक आहे। तर एकच लिस्ट लागत नाही पोस्ट ऑफिस जीडीएसच्या, 7-8 लिस्टा लागते, 15-15 दिवसांना 20-20 दिवसांना असं जे आहे त्यांच्या लिस्टा लागते, ठीक आहे। तर आता इथून 15 दिवसांना पहिली लिस्ट लागणार आहे, त्यानंतर त्यापुढे 15 दिवस झाल्यानं आणखीन लिस्ट लागणार आहे, तिथून आणखीन 15 दिवसांना एक लिस्ट लागणार आहे। अशा 15 ते 20 दिवसाच्या गॅपानुसार ज्या विद्यार्थी मित्रांनो लिस्टा या ठिकाणी लागणार आहे। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट, भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा कट ऑफ किती लागणार आहे डिव्हिजननुसार। तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, अहमदनगर डिव्हिजन आहे, तर अहमदनगर डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 90 पर्यंत या ठिकाणी सेफ झोन आहे। ज्यांना 90 असेल तर 90 पर्यंत होऊ शकते सिलेक्शन, ठीक आहे। तर 90च्या वरच या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते अकोला डिव्हिजन, तर अकोला डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा जो जाणार आहे हा 90-91च्या वरच या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। आणि 90-91च्या खाली ज्यांना सुद्धा असेल तर 90च्या खाली या ठिकाणी जाणार नाही, तर 90च्या वरच या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे अकोला जिल्ह्यातला सर्वच कॅटेगरीचा। त्यानंतर जी कॅटेगरी अमरावती डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजनमध्ये जो कट ऑफ जाणार आहे कॅटेगरीनुसार एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा, तर हा सुद्धा 90-91च्या वरती जाणार आहे। आणि इथं जास्त हाय कट ऑफ जाण्याची शक्यता म्हणजे जवळपास 92-93 प्लस जाऊ शकतो या ठिकाणी सर्व कॅटेगरी एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन। तुम्ही मागच्या भरतीमध्ये बघितलं असेल की सर्वच कॅटेगरीच्या ज्या कट ऑफ होत्या त्या म्हणजे हायफाय ज्या विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ मागच्या वर्षी लागलेला होता, ठीक आहे। तर ज्यांना जास्त टक्के असते विद्यार्थी मित्रांनो त्यांचं त्यामध्ये सिलेक्शन होते, एक लक्षात ठेवा। त्यानंतर औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, तर या ठिकाणचा जो कट ऑफ जाणार आहे हा सुद्धा 90च्या वरती जाणार आहे एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस
ओपन या सर्व कॅटेगरीचा। तर बारामती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 90च्या वरचा या ठिकाणचा सुद्धा कडाप या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर बीड डिव्हिजन आहे, तर बीड डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 90च्या वरचा या ठिकाणचा कडाप जाणार आहे। त्यानंतर आहे भुसावळ डिव्हिजन, तर भुसावळ डिव्हिजनचा सुद्धा कडाप कॅटेगरीनुसार SC ST OBC EWS ओपन कॅटेगरीचे असाल तर 90च्या वरती या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर बुलढाणा डिव्हिजन आहे, तर बुलढाणा डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 90-91च्या वरती या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो बुलढाणा डिव्हिजन आहे, तर बुलढाणा डिव्हिजनचा जो कडाप आहे तर हा जवळपास जे 90च्या वरती जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा। त्यानंतर तुम्ही बघू शकता धुळे डिव्हिजन आहे, तर धुळे डिव्हिजनचा जो कडाप आहे हा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 90-91च्या वरचा या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर गोवा डिव्हिजन आहे, तर गोवा डिव्हिजनचा काही ना काही कमी या ठिकाणी जाऊ शकतो। जर या ठिकाणी कमी अर्ध आले असेल तर कमी सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो, 80 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो किंवा मग 90च्या वरती सुद्धा जाऊ शकतो, ठीक आहे। त्यानंतर जळगाव डिव्हिजन आहे, तर जळगाव डिव्हिजनचा जो कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 90च्या वरती जाणार आहे। कराड डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91च्या वरती जाणार आहे। कोल्हापूर डिव्हिजनचा सुद्धा कडाप SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91च्या 90च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर मालेगाव डिव्हिजनचा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91च्या वरती या ठिकाणी जाणार आहे। मुंबई सिटी डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91-90च्या वरती जाणार आहे। त्यानंतर मुंबई सिटी नॉर्थ, मुंबई सिटी वेस्ट, तर ह्या सर्व सुद्धा मुंबई सिटी तर एवढा जो कडाप आहे ह्या सर्व मुंबई झालं, मुंबई सिटी साऊथ झालं, त्याचबरोबर मुंबई सिटी नॉर्थ झालं, इथला सुद्धा कडाप 91च्या वरती या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर नागपूर डिव्हिजन आहे, नागपूर डिव्हिजनचा सुद्धा या ठिकाणी 90-91च्या वरती जाणार आहे SC ST OBC EWS ओपन, ठीक आहे। त्यानंतर पहा नांदेड डिव्हिजन आहे, तर नांदेड डिव्हिजनचा जो कडाप आहे SC ST OBC EWS ओपन या 90-91च्या वरती जाणार आहे। त्यानंतर नाशिक डिव्हिजन आहे, नाशिक डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91च्या वरती जाणार आहे। त्यानंतर नवी मुंबई या नवी मुंबई डिव्हिजनचा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91च्या वरती जाणार आहे। उस्मानाबाद डिव्हिजन SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा पुरुष उमेदवार असो की महिला उमेदवार असो 90-91च्या वरती जाणार आहे। त्यानंतर पालघर डिव्हिजन आहे, पालघर डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन कोणती कॅटेगरी असाल तर 91च्या वरती या ठिकाणी जाणार आहे। पंढरपूर डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 91-92च्या वरती जाणार आहे। आणि परभणी डिव्हिजनचा सुद्धा या ठिकाणी 91-92 पर्यंत प्लस या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर पुणे सिटीचा सुद्धा 91-92 पर्यंत लागणार आहे सर्वच कॅटेगरीचा, मी सर्वच कॅटेगरी सांगत आहे SC ST OBC EWS ओपन सर्व कॅटेगरीचा कडाप जे विद्यार्थी मित्रांनो सारखाच या ठिकाणी जातो, ठीक आहे। त्यानंतर पहा पुणे सिटी ईस्टचा सुद्धा 91-92च्या वरती जाणार आहे, पुणे सिटी वेस्टचा सुद्धा या ठिकाणी 91-92 प्लस जाणार आहे। पुणे मोफसिलचा सुद्धा या ठिकाणी 91-92 प्लस जाणार आहे। त्याचबरोबर रायगड डिव्हिजनचा सुद्धा कडाप 90-91 पर्यंत जाणार आहे। त्याचबरोबर रत्नागिरी डिव्हिजनचा सुद्धा 92 प्लस या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर मिरजचा सुद्धा या ठिकाणी 92 किंवा 95 प्लस जाणार आहे। भुसावळचा सुद्धा 92-95 पर्यंत या ठिकाणी कडाप जाणार आहे। सांगली जिल्ह्याचा सुद्धा कडाप या ठिकाणी 92-95 प्लस या ठिकाणी जाणार आहे। आणि जे सातारा जिल्हा आहे तर सातारा जिल्ह्याचा सुद्धा SC ST OBC EWS या सर्व कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 90-91च्या वरती जाणार आहे। त्यानंतर श्रीरामपूर डिव्हिजन आहे, श्रीरामपूर डिव्हिजनचा सुद्धा या ठिकाणी 90-91 प्लस या ठिकाणी कडाप जाणार आहे SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा। त्यानंतर सिंधुदुर्ग डिव्हिजन आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजनचा SC ST OBC EWS ओपन 91-93च्या वरती या ठिकाणी जाणार आहे। सोलापूर डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93च्या वरती जाणार आहे। त्याचबरोबर ठाण्याचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93 प्लस किंवा 92 प्लस या ठिकाणी कडाप जाणार आहे। वर्धा डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93 प्लस या ठिकाणी जाणार आहे। आणि यवतमाळ डिव्हिजनचा सुद्धा SC ST OBC EWS ओपन या सर्व कॅटेगरीचा 93 प्लस या ठिकाणी कडाप जाणार आहे। तर एवढा कडाप जे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या लिस्टमध्ये जाणार आहे, सगळ्यात हायफाय कडाप जाणार आहे, यापेक्षा जास्त सुद्धा जाऊ शकतो पण यापेक्षा कमी जाणार नाही आहे, ठीक आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, पोस्ट ऑफिस GDS भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। आजच्या साठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।